मोर, आवळा आणि आले वापरून आपण हा आयुर्वेदिक मुरांबा पाहणार आहोत. हा मुरांबा तुम्ही अगदी इन्स्टंटही खाऊ शकता. असा हा मुरांबा तयार होतो. त्याचप्रमाणे हा वर्षभर कसा टिकवून ठेवायचा याच्या सर्व टिप्स पाहणार आहोत. आणि यामध्ये साहित्य, खर्चही दिलेला आहे. तरी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून जुगाड रेसिपीज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर सर्वप्रथम आपण इथे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर पुसून यांना आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्या प्लेटवरती अशा प्रकारे हे मोर आवळे ठेवून अगदी मीडियम गॅसवरती 10 मिनटं उकडून घेणार आहोत. अशा प्रकारे 10 मिनटानंतर पाहू शकता मोर आवळा आपला फुटलेला आहे. अशा प्रकारे आवळी आपण उकडून घ्यायची. आता साहित्यामध्ये 1 वाटी आपला मोर आवळा आहे, 2 चम्मच आले, खडा मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरे अगदी 3-3 पीस आहेत, चिंच, लाल तिखट, मीठ, साखर आणि गूळ. अशा प्रकारे हे साहित्य आहे. तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढला तरी चालेल. आता आपण इथे सर्वप्रथम जे आवळे होते ते पुसून घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत. इथे पाण्याचा वापर न करता आपण हे वाटून घेणार आहोत, थोडंसं दरदर अशा प्रकारे. आता आपण हे आलंही किसून घेतलेलं आहे 2 चम्मच. सर्वप्रथम साखर आणि गूळ घालून अशा प्रकारे पॅनमध्ये वितळून घेणार आहोत. फक्त तुम्ही गूळ वापरला तरी चालेल, फक्त साखर वापरली तरी चालेल. आता ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं, तर जेवढा आपला खीस असतो मोर आवळ्याचा तेवढंच गूळ किंवा साखर घेऊ शकता. इथे म्हणजे 1.5 वाटी खीस आहे, तर अर्धी वाटीला थोडंसं जास्त साखर आणि अर्धी वाटीला थोडंसं जास्त गूळ, असं दोन्हींचं प्रमाण 1.5 होईल असं मी हे घेतलेलं आहे. इथे पाणी न घालता आपण हे साखर आणि गूळ विरघळून घ्यायचा स्लो गॅसवरती. आता हे आपण खीस घालून हे दोन्ही आता मिक्स करून घेणार आहोत. पाण्याचा वापर करायचा नाही. अशा प्रकारे विदाऊट पाणी हे दोन्हीही मिक्स करून घ्यायचं. आता पहिली टिप्स आहे मोर आवळा वर्षभर कसा टिकवून ठेवायचा. तर यामध्ये पाण्याचा थेंब घालायचाही नाही, पाण्याचा वापर करायचा नाही मोर आवळा तयार करताना. त्यानंतर ह्याचं जे रेशो आहे तो योग्य आहे साखर आणि गुळाचा. त्यानंतर अशा प्रकारे पाणी आटलेलं आहे. त्यानंतर आलं आणि चिंच घालायची. आता चिंच का घालायची, तर आवळा थोडासा तुरट असतो, तर तुरटपणा जाण्यासाठी चिंच घातलेली आहे. खडा मसाला आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट. लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातल्याने चव खूप छान येते. थोडासा खट्टापणा, तिखटपणा मुरंबाला येतो, त्यामुळे हे सर्व घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिडियम गॅसवरती. अशा प्रकारे पाहू शकता आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. थोडं साखर, गूळ, पूर्ण पाणी सोडलेलं आहे. अशा प्रकारे मिश्रण झालेलं आहे. पुन्हा 5 मिनिटांनी पाहू शकता पूर्ण कलर चेंज झालेला आहे. अशा प्रकारे चेंज कलर होईस तोपर्यंत हे आपण आटवून घेणार आहोत. आता पूर्ण पाणी आटलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ते थोडंसं जाड व्हायला लागतं. पाहू शकता थोडंसं जाड झालेलं आहे. तयार आहे आपला मुरांबा. आणि हे जो पॅक करताना काचेच्या भांड्यामध्ये पॅक करायचा, अगदी वर्षभर राहतो काचेच्या भांड्यामध्ये. अशा प्रकारे आपला हा मुरांबा तयार आहे. पाहू शकता थंड झाल्यानंतरच भरायचा, गार झाल्यानंतरच भरायचा. गरम असताना भरला की थोडा खराब होतो, पाणी सुटतं. अशा प्रकारे खर्चही पाहू शकता 48 रुपये आपल्याला फक्त खर्च आलेला आहे. थंड झाल्यानंतर काचेच्या भांड्यामध्ये पॅक करायचा आणि खाताना जो चमचा वापरणार आहोत तो आपण कोरडा चमचा घ्यायचा, आणि जेणेकरून आपला हा मुरांबा आहे तो भरपूर दिवस राहतो. अशा प्रकारे जुगाड रेसिपीला ही जर रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून पाहता येतील माझे व्हिडिओ तुम्हाला.